तुमच्या छातीमध्ये मोठ्या प्रमाणात कफ साचलेला असेल, श्वास घेताना घरघर असा आवाज येत असेल किंवा खोकून खोकून अगदी बरगड्या दुखायला लागल्या असतील, तर आज यासाठी आपण 3 घरगुती उपाय पाहणार आहोत. मित्रांनो, कधीकधी खूप मोठ्या प्रमाणात खोकल्याची लागण आपल्याला होते. औषधे घेऊन देखील खोकला जात नाही. कफ इतका चिकट होतो की कितीही खोकले तरी घशामध्ये कफ अडकून राहिल्यासारखे वाटते. अशावेळी या 3 उपायांपैकी एक उपाय 3 ते 4 दिवस नियमित करा. एका भांड्यामध्ये 1 ग्लास दूध उकळायला ठेवायचे आहे. त्यामध्ये 1 इंच लांबीचे आले स्वच्छ धुवून ठेचून त्यामध्ये उकळायला टाका. 1 ते 2 वेळा या दुधाला चांगले उकळवून घ्या, जेणेकरून आल्यामधील अर्क या दुधामध्ये उतरेल. नंतर हे दूध गाळून घ्या. कोमट झाल्यावर हे औषधी दूध पिऊन घ्या आणि झोपी जा. हा साधा सोपा उपाय 2 ते 3 दिवस तुम्ही नियमित केला तर खोकला, कफ अगदी गायब होऊन जातो. विशेष म्हणजे तुमच्या इतर औषधोपचाराबरोबर देखील हा उपाय करता येतो. मित्रांनो, दुधामध्ये आले उकळून पिण्याचा हा उपाय तुम्हाला करता आला नाही तर तुम्ही हा दुसरा उपाय करू शकता. यासाठी खाऊच्या पानाचा रस 1 चमचा, आल्याचा रस 1 चमचा आणि 1 चमचा मध यामध्ये मिसळून घ्यायचे. सर्दीनंतरच्या खोकल्यासाठी हा रामबाण उपाय ठरलेला आहे. मात्र दिवसातून 3 वेळा हा उपाय करावा लागेल. जेवणानंतर या मिश्रणामध्ये 1 चमचा कोमट पाणी मिसळून हे मिश्रण प्यायचे आहे आणि किमान अर्धा तास काही खायचे अगर प्यायचे नाही. 2 ते 3 दिवस हा उपाय तुम्ही नियमित करा. तुमच्या छातीमधील अगदी चिकटून बसलेला कफ देखील बाहेर पडेल. खोकल्यासाठी आणखी एक रामबाण उपाय आपण बघूयात. मागे सांगितल्यापैकी एकही उपाय काही कारणास्तव तुम्हाला करता आला नाही तर हा उपाय तुम्ही करा. यासाठी पाव चमचा घरगुती बनवलेली हळद पावडर घेऊन त्यामध्ये 1 चमचा शुद्ध मध मिसळून हे व्यवस्थित मिक्स करायचे आणि जेवणानंतर किंवा अगदी दिवसातून कधीही हे तुम्ही खाऊ शकता. खोकल्याची उबळ आली किंवा खोकला थांबतच नसेल तर अशावेळी हा उपाय फार उपयोगी होतो. हा उपाय देखील 2 ते 3 दिवस नियमित केला तर खोकला, छातीतील कफ पूर्णपणे नष्ट होऊन जातो. मित्रांनो, तुम्हाला कफ झालेला असेल तर या 3 उपायांपैकी कोणताही एक उपाय नियमित 2 ते 3 दिवस करा किंवा उपाय आवडल्यास गरजवंतांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.